नमस्कार मित्रांनो, आजच्या एका इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर ही स्टोरी एका किन्नरची आहे, ज्या किन्नरचं प्रेम एका स्ट्रेट मुलावरती होतं. तर चला पाहूया नेमकं काय घडतं त्यांच्या आयुष्यामध्ये. ती त्याचं प्रेम जपते पण सांगू शकत नाही. शहराच्या कोपऱ्यात असलेल्या एका जुन्या कॅफेत रोज संध्याकाळी येणारी एक व्यक्ती, आर्या. ती शांत, गूढ आणि खूप सोज्वळ. तिच्या डोळ्यात एक वेगळी जादू होती, पण त्याच्या मागे खूप खोल वेदना दडलेली होती. आर्या एक किन्नर होती, पण समाजाच्या साच्यात न अडकता स्वतःचं एक स्वाभिमानी आयुष्य जगत होती. तिचं एक गुपित होतं. ती एका साध्या, सरळ आणि नॉर्मल स्ट्रेट मुलावर प्रेम करत होती. त्याचं नाव होतं कबीर. कबीर एक आर्टिस्ट होता. आर्या त्याच्या गॅलरीमध्ये काम करत होती. कबीर नेहमी आर्याशी हसून बोलायचा, तिच्या कामाची स्तुती करायचा. पण त्याला हे माहीत नव्हतं की हीच आर्या त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. आर्या दररोज संध्याकाळी त्याच्या एका जुन्या स्केचबुकमध्ये तिची ओळख टिपत राहायची, पण सांगायची हिंमत नाही झाली. कधी वेळ येईल जेव्हा कबीरला समजेल की त्याच्या आजूबाजूला असलेली ती फक्त मित्र वाटणारी व्यक्ती तिच्या मनात खूप खोल प्रेम दडवून बसली आहे. पण ह्या सगळ्याच्या मागे एक गूढ सत्य लपलेलं होतं, जे आर्याने कधीच कबीरला सांगितलं नव्हतं. कबीरच्या मनात काहीतरी वेगळं घडतंय. त्या दिवशी कबीर काहीसा उदास दिसत होता. त्याच्या कलेत ते जिवंतपणा उरलेला नव्हता. आर्याने विचारलं, काय झालं? तो फक्त एवढंच म्हणाला, माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे, पण कळत नाही नेमकं काय. ते क्षण आर्यासाठी खूप गुंतागुंतीचे होते. ती त्याच्या इतकी जवळ होती, पण त्याच्या मनात काय चालले हे समजणे इतकी लांब. एक दिवस कबीरने अचानक विचारलं, आर्या, तुला कधी कोणावर खरं प्रेम झालं आहे का? आर्या थोडा वेळ शांत राहिली. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती, पण तिनं हसून टाळलं. हो, पण ते प्रेम कधी समजलंच नाही त्या व्यक्तीला. कबीर हसला. कदाचित मलाही असंच काहीसं होऊन बसलं, पण कशावरून ते खरं प्रेम आहे? त्या क्षणी आर्याच्या डोळ्यातून पाणी आलं. पण ती आपल्या डोळ्यातील पाणी लपवत म्हणाली, काही भावना अशा असतात ज्या व्यक्त न करता जपाव्या लागतात. त्या रात्री कबीर एकटाच तिच्याबद्दल विचार करत होता, आणि पहिल्यांदाच त्याच्या मनात एक विचार आला, आर्या माझ्यासाठी फक्त मैत्रीण आहे की कदाचित त्याहून जास्त? पण ह्याच वेळी आर्याच्या भूतकाळातील एक व्यक्ती पुन्हा तिच्या आयुष्यात परत येते आणि तिचं गुपित उघड करण्याची धमकी देते. त्या गुपितामुळे आर्या आणि कबीरचं नातं उद्ध्वस्त होईल का? आर्याचा भूतकाळ तिला पुन्हा गाठतो. त्या रात्री ती एकटी बसली होती, डोळ्यात अश्रू, हृदयात भीती. तो व्यक्ती राहुल, जो तिच्या ट्रान्झिशन आधीचा साक्षीदार होता, त्याने कबीरसमोर सत्य उघड करण्याची धमकी दिली होती. तू कबीरला सांगितलं नाही तर मी सांगणार, राहुल म्हणतो. आर्या गोंधळलेली, प्रेमाच्या आणि भीतीच्या मधोमध अडकलेली. दुसऱ्या दिवशी कबीर स्टुडिओमध्ये पोहोचतो आणि त्याला राहुल भेटतो. त्याच्या तोंडून सत्य ऐकून कबीर हादरतो. आर्या ट्रान्सजेंडर आहे? त्याच्या डोक्यात वादळ उठतं. त्याचं मन, भावना, प्रेम सगळं गोंधळलेलं असतं. तो आर्याच्या घरी जातो. आर्या त्याला पाहून थरथरते. कबीर, मी तुला दुखवायचं कधीच ठरवलं नव्हतं. माझं प्रेम खरं आहे. कबीर काही क्षण गप्प राहतो, मग हळूच तिच्या डोळ्यात पाहून म्हणतो, प्रेम काय शरीर बघून होतं का? मला जे वाटतं ते खरं आहे, आणि तू सुद्धा. आर्या आश्चर्यचकित होते. कबीर तिचा हात धरतो. तू आर्या आहेस, माझी आर्या. बाकी काहीही महत्वाचं नाही. इथे कथा संपते एका आशेच्या किरणावर. प्रेमाला काही सीमा नाही, फक्त स्वीकार आवश्यक असतो. तर मित्रांनो, आजची आर्या आणि कबीरची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.